श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ बंधूंनो, श्री स्वामी समर्थ भगिनींनो, आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 41 घेणार आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभौम नमः, श्री कुलदेवताय नमः. श्री स्वामी समर्थ. नामधारक शिष्याने सिद्धमुनींना वंदन करून विचारले, स्वामी, माझ्या पूर्वजांनी श्री गुरुची सेवा कशी केली होती ते मला सांगा. शिष्याचे बोलणे ऐकून सिद्धमुनी म्हणाले, मी मागे सांगितले होते की तुझे पूर्वज श्री गुरूंना भेटले होते. ते वासर नावाच्या गावी राहत होते. त्याचे नाव सायनदेव. त्याच्यावर श्री गुरूंची कृपा होती. श्री गुरु तेथे दक्षिणेतून गाणगापुरास आले आणि नंतर त्यांनी सर्वत्र ख्याती पसरली. त्यांची कीर्ती ऐकून सर्व लोक गाणगापुरास येऊन त्यांचे दर्शन घेतल्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या. अशा प्रकारे नरसिंह सरस्वती नावाने विख्यात झालेले श्री गुरु गाणगापुरात राहत होते. त्याचा पूर्वज जो सायनदेव होता तो श्री गुरुचा महिमा व कीर्ती ऐकून त्वरेने गाणगापुरास आला. त्याला फार मोठा आनंद झाला. श्री गुरूंना पाहताच तिथूनच तो साष्टांग नमस्कार करू लागला आणि मठात गेला. त्यानंतर त्याला परात्पर गुरुचे रूप पाहिले. श्री गुरुच्या पायावर त्याने लोळण घेतलं व आपल्या केसांनी त्याने श्री गुरुचे पाय पुसले. श्री गुरु, आज मी धन्य झालो. तुम्हीच त्रिमूर्ती आहात. तुमच्या दर्शनाने माझे पितरही कृतार्थ झाले. माझ्या अनेक जन्मांचे पाप गेले. अशा प्रकारे त्याने श्री गुरुची खूप स्तुती केली. मठात भोजनोत्तर सर्व बसले असता सायनदेवाने गुरुसेवा करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. तेव्हा माझ्याबरोबर वाटेल तेथे राहून सेवा करणे फार कठीण आहे असे ते म्हणू लागले. तरीही याचा निर्धार कायम होता. तो त्यांनी त्याला ठेवून घेतले. पुढे त्याची धैर्य परीक्षा पाहिली. ते रात्री त्याला संगमावर घेऊन गेले व अचानक योगमायेने त्यांनी पाऊस व वादळ निर्माण केला. त्यातच त्याला शीत निवारणार्थ मठात जाऊन अग्नी आणण्यासाठी पाठवले. वाटेत आजूबाजूला कोठेही पाहू नकोस असेही श्री गुरूंनी सायनदेवाला सांगितले. तो कसा तरी अंधारात चाचपडत गावात गेला व अग्नी घेऊन परत येण्यास निघाला. पण येताना वाटेत त्याची जिज्ञासा जागृत झाली. त्याने दोन्ही बाजूस पाहिले तर विजेच्या प्रकाशात मोठे 2 कालसर्प दोन्ही बाजूस त्याला दिसू लागले. तो धावत कसा तरी संगमावर पोहोचला तर ते साप त्याच्या पुढेच श्री गुरूंना नमस्कार करीत आहेत असे त्याला दिसू लागले. ते निघून गेल्यावर श्री गुरूंनी त्याला निर्भयपणा व गुरु आज्ञा पालनाचे रहस्य व महत्त्व सांगितले. श्री गुरूंनी त्याला विचारले, का रे, असा भिलास का बरं? आम्ही तुझ्या रक्षणासाठी 2 साप पाठवले होते. आता मनात भीती करू नकोस. आमची सेवा कठीण असते, तेव्हा गुरुसेवा फार विचार करून अंगीकारावी. दृढ भक्तीने सेवा करावी लागते. शिष्याने मृत्यूचीही भीती बाळगता कामा नये. अशा प्रकारे त्याने सायनदेवाची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षामध्ये सायनदेव मनासारखा उतरला आणि त्याने गुरुची भक्ती कशी करायची हे पण श्री गुरूंनी त्याला सांगितले. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 41 समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.